खेळाडू मानपातोडी टीमचा. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यानची दरी होती ती भेदण्याचा प्रयत्न. दिनेश खेतल बॉलचा पाठलाग करतायत जरूर, परंतु अखेरच्या क्षणी मात्र बॉल आणि दिनेश मध्ये असलेली रेस अंतिम क्षणी बॉलने जिंकली आहे आणि पहिल्याच बॉलवरती सुशांत थप्पेचं स्वागत केलंय चौकाराने. मात्र यावेळेस आपण जर पाहिलं तर चौकाराचं उत्तर दिलंय, त्रिफळाचित केलं. यावेळेस आपण जर पाहिलं तर फलंदाज रोहितला तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिला बॉलवर चौकाराला, त्याच्यानंतर मात्र अगदी खोलात टाकलेला हा बॉल अगदी अष्ट उकडवून टाकलेला पाहायला मिळत आहेत रोहितच्या. आणि पहिल्या विकेट चोल पतन फलंदाज रोहित बॅक टू जॅक आउट. विकेट आली आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती इनेट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती संघाचा कर्णधार तारणहार मैदानाच्या आतमध्ये उतरलाय सर्जेराव. सर्जेराव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिली धाव तर घेतली जाते आणि एकाच धावेवरती समाधानी व्हावं लागते दोन्ही फलंदाजांना. इथून धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 5 धावा लागल्या जात आहेत. शिवशंभू ग्रुप मान पातवडे विरुद्ध आरकेसीसी चिखलवाडी. बॉलिंग ट्रॅक वरती चिखलवाडी गावचा वंडर बॉय. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे, चुका घडतायत आणि इथून मात्र आपण जर पाहिलं तर झेल ड्रॉप होतोय. विकेटची संधी क्रिएट केली होती सुशांत हप्पेने, परंतु जजमेंट चुकलाय. आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जुळली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फुलटॉस बनवला, त्याला सर्जेरावने सरळ बॅटने खेळून काढला. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र निश्चितच सर्जेरावच्या आपण जर पाहिलं तर निश्चित मंगेशची खेळी संपुष्टात आली असती, परंतु तसं घडत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्राच्या अतिरिक्तच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जुळली जाते. टीमची टोटल जर पाहिलं तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 8 या आकड्यावरती, माफ करा. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि अखेरच्या बॉल वरती एकच धाव येते. सिंगलने षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न झाले. चला मैदानाच्या आतमध्ये पंचांना पाण्याची पूर्तता करा. सचिन, मैदानाच्या आतमध्ये पंचांना पाण्याची पूर्तता करा.
विनंती असेल जेवणाचा आस्वाद अजूनही कोणी घेतला नसेल तर त्यांनी त्वरित जेवण करून घ्यायचंय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सागर केसरकर RKCC चिखलवाडीचा वेगाचा वेग सम्राट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती कोकण विभाग गाजवून बसलेला हा खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला IPSI चषक 2026 स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल बॅटची कडा विकेट किपरचा सहारा विकेटचा पातन फलंदाज सर्जराव बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉल वरती मात्र सागर केसरकरने एक विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. सर्जरावला मात्र माघारी धाडला आणि सिद्धेश नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेस मात्र जागा बनवून अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉल वरती येईल. बॉलची फेकी होईल त्यावर दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिला जातोय. दोन धाव्यांच्या मदतीने मात्र धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 11 धावा लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती असेल. ओव्हर नंबर 2 इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहतोय सागर केसरकर आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बराच वेळ चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे आणि विकेट होईल पतन फलंदाज बाद. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कोण तर किरण शिंदे. डवखुरी हाताचा हा आक्रमक शैलीदार असा फलंदाज किरण शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सागर केसरकर मात्र अचूक टप्प्याची अचूक धाटणीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यासाठी ओळखले जातात त्याच धाटणीची गोलंदाजी करताना सागर केसरकर इथे अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी देखील दंडित घोषित केलं. आपण जर पाहिलं तर सागर केसरकरला व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. व्हाईट बॉलने मात्र धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. 12 धावा धावफलकावरती लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ लॉक सुशांत थप्पे बॉल वरती येतील. बॉलला गॅदर करतील तदवर मात्र निश्चितच एकच धाव घेतली जाईल. सिंगलने धावफलकावरती पुन्हा एकदा थोडासा बदलाव होतोय. हालचाल होते. 13 धावा लागल्या जात आहेत. इथून मात्र आता थोडस मोठं फटकेबाजी करण्याची गरज असेल निश्चितच. इथून यस डेफिनेटली व्हाईट बॉल असेल. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर पिचिंग झालेला हा चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्तच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल जर पाहिलं तर जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती.
इथून मात्र दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय, दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 16 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. सोळा धावा धाव फलकावरती मित्रांनो लागलेल्या पाहायला मिळत आहेत. उशिरा जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो, मैदानामध्ये चालू असलेला सामना पातवडी विरुद्ध चिखलवाडी असा हा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या प्रयत्नात झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळतोय. मंगेशच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव ऍड होईल आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17 धावा लागल्या जात आहेत आणि 2 विकेट देखील गमावलेत. त्वरा करा, थोडीच विनंती असेल, फास्ट खेळा विनंती असेल. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकामध्ये मैदानामध्ये दाखल झालाय कोण, तर दिनेश केतल, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू. इथे पहिल्याच बॉल वरती दिनेशच्या आक्रमण केलं जात आहे आणि बॉल चाललाय सरळ लॉंगॉनला क्लिअर करत सीमारेषा देखील ओलांडतोय. चौकार. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, दुसरे धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 23 धावा लागल्या जात आहेत. 23 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेट गमावलेत बॉलवरती. आपण जर पाहिलं तर 23 धावा लागल्या जात आहेत. दिनेश केतल यावेळेस पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. पहिली धाव घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. धावची संधी आणि इथे काय घडतंय, आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावींच्या मदतीने मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होतोय. 25 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये, कनेक्शन होत नाहीये, डॉट बॉल येतोय. इथून मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 8 धावा खर्च केल्या आतापर्यंत दिनेशने. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी ही खासियत आहे या गोलंदाजाची. इथे देखील बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरून चेस तर आहे, जरूर तिसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. तिसरी धाव देखील इथे कंप्लीट होईल आणि 3 धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 28 धावा लागल्या जात आहेत. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपन्न झाला. 28 धावा लागल्या जात आहेत. इथे मात्र चांगला चेंडू परफेक्ट युअर पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं किरण शिंदे यांच्याकडे आणि षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 9.33च्या सरासरीने धावफलकावरती तब्बल 28 धावा लागल्या जात आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती अखेरचं महत्वाचं स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी विशालला आमंत्रित केलं जात आहे. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. डाऊन द बॉल कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचलेला नाहीये. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. 2च धावेंवरती समाधानी दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉल वरती
2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने मात्र धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 30 धावा लागल्या जात आहेत. यावेळी समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये सागर केसरकर लॉंगॉलला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. फेकी तर थोडीशी फेकी खराब राहिली आहे. 2 धावा मात्र आणखीन अर्जित होतील. टीमच्या टोटल मध्ये 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 32 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला लागलेला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं जात आहे. एकच धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा निश्चितच कॉल दिला जातोय आणि किरण शिंदेला मात्र इथून आपली विकेट डोनेट करावी लागतीये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र इथून आपण जर पाहिलं तर किरण शिंदेची विकेट गमावली आहे. चला त्वरा करा, नवीन बॅटर त्वरित मैदानामध्ये दाखल व्हा. तेहतीस या आकड्यावरती धक्का क्रमांक 4 लागतोय. अर्थातच शिवशंभू ग्रुप पातवडे मान या संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वरूप दाखल झालेत. 5व्या क्रमांकावरती 6व्या क्रमांकावरती इथे बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा मंगेशच्या बॅट मधून आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. दिनेश बॉलच्या दिशेने आहेत जरूर. दोन धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. 35 धावा लागल्या जात आहेत. 35 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट, 4 विकेट गमावलेत. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये, याचा अर्थ निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल मात्र यावेळेस येताना पाहायला मिळतोय. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आपण जर पाहिलं तर पहिल्या सत्राचा विचार केला तर यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर हाताळला आणि या यॉर्कर वरती देखील अखेरच्या बॉल वरती एक विकेट येते. फलंदाज मंगेश बॅक टू द डॅगआउट. अन्यथा मात्र तुम्हाला जेवण अवेलेबल नसेल
चला, अंबळे टीमने नाणेफेक जिंकले. त्वरित आमच्यापर्यंत निर्णय कळवा तुमचा. याच्यानंतर होणार लढत असेल, एका बाजूला धोपेश्वर संघ असेल, दुसऱ्या बाजूला अंबर्डे. दरम्यान आपण जाऊयात विद्यमान लढतीकडे. अर्थातच इथून आपण जर पाहिलं ना तर जिंकण्यासाठी गरज असेल आपण 36 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा संघ. अर्थातच RKCC चिखलवाडी बॉलिंग ट्रॅक वरती पहिला P1 चा पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी संदीपच्या खांद्यावरती दिली जाते. आणि बॅटिंग साठी आपण जर पाहिलं तर सलामीचे 2 फलंदाज. एका बाजूला RKCC चिखलवाडी संघाचा वंडर बॉय अर्थात सुशांत थप्पे आणि त्यांच्या समवेत सागर केसरकर. सागर आणि सुशांताची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 36 धावांचा पाठलाग करताना हेवी गो. पहिलाच बॉल घेऊन पहिलाच बॉल अलोंग दी कार्पेट खेळून काढलाय. जरूर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिल्या प्रयत्नात फंबल झाले, त्वरित मात्र फेकी केली. खराब गॅदर संदीप यांच्याकडून देखील पाहायला मिळत आहे. दुष्काळात 13वा महिना, कारण तुमच्याकडे अगोदरच धावा कमी आहेत, त्याच्यामधून तुमच्याकडून अशा चुका होत आहेत. यावेळेस फुलटॉस चेंडू फटका फसलाय. संधी निर्माण केली आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चुकलंय. बॉल वन बाउन्स घेत सीमारेषा देखील ओलांडतोय. चौकार येईल. यावेळेस आपण जर पाहिलं तर सुशांत थप्पेच्या बॅट मधून या इनिंग मधील पहिला चौकार. यावेळेस मात्र चांगला बॉल डिलिव्हर केलेला पाहायला मिळतोय. चुका घडतायत. तिथून आपण जर पाहिलं तर सुशांत थप्पेची विकेट घेण्याची एक संधी निर्माण झाली होती. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. आणि सुशांत थप्पे सारख्या एक बलाढ्य खेळाडूला तुम्ही जीवनदान देताय, या चुका टाळाव्या लागतील. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला गुदगुल्या करत मात्र बॉलने सीमारेषा देखील ओलांडली आहे. अगदी स्ट्रेट ऑन द ग्राउंड. 4 रन. तिने मात्र धावफलक आपण जर पाहिलं तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथून मात्र ऑन साइडला भिरकावून दिलाय. जरूर 6 धाब्यांमध्ये देखील परावर्तित होतोय. षटकार येतोय यावेळेस सुशांत थप्पेंच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा कडवा प्रहार. बॉलने केली हवाई सफार. सिक्सर. अगदी मोठ्या फटक्यांचा वर्षाव होताना पाहायला मिळाला या षटकामध्ये. आपण जर पाहिलं ना तर निश्चितच तब्बल धावा खर्च केल्या 22. 14 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडू 14 धाव्यांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती सर्जेरावने स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय आणि स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. पाहावं लागेल या विश्वासाला सार्थ गोलंदाजी सर्जेराव कडून देखील होईल का. स्ट्रायकिंग एंड वरती मात्र सागर केसरकर पाहायला मिळत आहेत. इथून सरळ बॅटने चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर कनेक्शन झालेलं पाहायला मिळतंय. अवघी एकच धाव मिळेल, परंतु आपण जर पाहिलं ना
तर इथून सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरती बॉल प्रॉपर कनेक्ट होताना पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सुशांत थप्पे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. इथे मात्र पायावरती टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. शरीराला ब्रश वरून बॉल मात्र चाललाय शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी कुठलीच धाव घेतली जात नाहीये. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा क्रॅकिंग असा कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. 4 धावा येत आहेत यावेळेस सुशांत थप्पेच्या बॅट मधून. आणखीन एक बुलंदी पॉवरफुल चौकार. मात्र चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बनतील फक्त आणि फक्त दर्शक. आणि धावफलकावरती लागल्या जात आहेत 33 धावा. जिंकण्यासाठी गरज असेल 3 धाव्यांची. 33 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळी चांगला चेंडू, यावेळी सन्मान दिला जातोय. यॉर्कर चेंडू होता, त्याला देखील सन्मान दिला जातोय. षटकाराने मॅच फिनिश करेल का सुशांत थप्पे हे देखील पाहावं लागेल. इथून मात्र फ्लिक करण्याचा फ्लिक फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून आपण जर पाहिलं ना तर सिंगल घेतली जाते, दुसरी धाव देखील घेतली जाते. स्कोर लेवल झालेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ची होईल समाप्ती. 35 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असेल. इथून मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. चला धोपेश्वर संघ आपल्याला गोलंदाजीचं आमंत्रण दिलं जातंय, सज्ज राहायचंय. फलंदाजीचा निर्णय घेतलाय अर्थातच डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे संघाने. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सौरभ दाखल झालेत. समोर सागर केसरकर. 1 धावेची गरज असेल इथून आपण जर पाहिलं ना तर सामना जिंकण्यासाठी. आणि यावेळेस मात्र ऑन साइडला भिरकावून दिलाय, बॉल चाललाय सरळ 6 धाव्यांसाठी. षटकार, मॅच फिनिश करणारा हा षटकार येतोय सागर केसरकरच्या बॅट मधून. अभिनंदन RKC चिखलवाडी टीम आणि विजयी पराभूत संघाला देखील देऊया पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.